जय भीम नवोबुद्धाय वळूया आजच्या बातमीपत्राकडे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष यांच्यासह असे एकूण 21 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत। त्यासाठी आज 26 एप्रिल रोजी शांततेत मतदान व्हावे याकरिता 1962 मतदान केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या मागणी या गावातील मतदान केंद्रावर मतदान केले। महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांनी चिखली येथे कुटुंबासह मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला। तसेच स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर यांनी देखील त्यांच्या सावळा या गावातील मतदान केंद्रावर मतदान केले। अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी देखील सुंदरखेड येथील मतदान केंद्रावर आपलं मतदान केले आहे। यासह इतरही उमेदवारांनी आपल्या मतदान केंद्रावर मतदान केलेले आहे। बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी बजावला मतदानाचा सपत्नीक अधिकार। बुलढाणा लोकसभेत अपक्ष म्हणून उभे असलेले संदीप शेळके यांनी आज त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन सपत्नीक मतदान केले। सुंदरखेड येथील सेंट जोसेफ स्कूलमध्ये त्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। यावेळी अपंग, वयोवृद्ध नागरिकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला। जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि त्या लोकशाहीमधला हा मोठा उत्सव आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदान तर दरवेळेसच करतो, परंतु उमेदवार म्हणून उभा असल्यामुळं मतदान करण्याचा अजून एक वेगळा आनंद आहे। प्लॅनिंग मी अगोदरच सांगितलं, त्यांच्या बाबतीमध्ये काही आखण्याची गरज नाही। त्यांच्या बाबतीमध्ये प्लॅनिंग जनतेनंच आखलेलं आहे त्यांना घरी पाठवण्याचं। आमच्यासोबत महाविकास आघाडीची भक्कम ताकद आहे। आमच्या इथं प्रचारासाठी नुसते अर्ज भरण्यासाठी आदित्यसाहेब ठाकरे आणि रोहितदादा पवार आले हे आपण पाहिलं। प्रचंड गर्दी त्यावेळेस उत्स्फूर्तपणे होती। जी प्रचार सभा खामगावला झाली आदरणीय उद्धवजी साहेबांची, त्यांच्यासोबत काँग्रेसचे महासचिव, आपले राज्यसभेचे खासदार आदरणीय मुकुलजी वासनिक साहेबही आले। आमच्यासोबत महाविकास आघाडीची भक्कम ताकद आहे आणि जनता आमच्यासोबत आहे। जनता क्रोधित आहे मूळ प्रश्नाकडे, या लोकांनी काहीच केलेलं नाही म्हणून। हे बघा, शिवसेना एकच आहे। निवडणूक आयोगानं एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला शिवसेना हे नाव दिलेलं आहे। दुसरं जे आहे ते उद्धव बाळासाहेब उभाटा गट ज्याला म्हटलं जातं ते आहे। म्हणून शिवसेना विरुद्ध शिवसेनाने शिवसेना आमचीच आहे आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, ही खरी गोष्ट आहे। आणि बालेकिल्ला हा अभेद्य राहील याची मला 100% खात्री। 100% लोक गेली 15 वर्षात मी केलेली कामं, लोकांशी असलेला माझा संपर्क, विकासाच्या कामाच्या भरोशावरच आम्ही या निवडणुकीमध्ये मतं मागितलेले आहेत। आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा झाल्यात, भेटी झाल्यात, तर लोकांमध्ये सुद्धा चांगला उत्साह दिसलेला आहे। अँटी इन्कम्बन्सी मात्र कुठेही त्या ठिकाणी दिसलेली नाही। आज हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे, आनंदाचा दिवस आहे। लोकशाहीमध्ये राजा बदलण्याची ताकद ही जनतेमध्ये असते। आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातनं मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढतो आहे आणि या निवडणुकीमध्ये जनतेचा मला भरभक्कम पाठिंबा मिळतो आहे। मी अतिशय छोट्या गावातून येतो। माझं गाव 400 मताचं गाव आहे, अतिशय छोटं गाव आहे, डोंगराच्या काठाशी वसलेलं गाव आहे। एवढ्या छोट्याशा गावातला मी एका सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आज बुलढाणा लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेलो आहे आणि जनतेचा भरभक्कम पाठिंबा मला त्या ठिकाणी मिळतो आहे। मी आज मतदानाचा हक्क बजावला। जे चिन्ह मला मिळालं त्या चिन्हासमोर बटन दाबताना मला प्रचंड आनंद झाला, माझा ऊर भरून आला की ज्या चिन्हाचा प्रचार आम्ही गावागावात केला ते चिन्ह त्या ठिकाणी दाबून आज मी स्वतःला मतदान केलं आणि खूप चांगलं वातावरण आहे। जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे। लोक चटणी भाकरी खाऊन, स्वतःच्या घरच्या गाड्या घेऊन, मिळेल त्या वाहनाने माझ्यासाठी प्रचार लोकांनी केला। जनतेचे उपकार मी मरेपर्यंत विसरू शकत नाही। जे प्रेम मोठमोठ्या राजकारण्यांच्या वाट्याला आलं नाही ते प्रेम माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या वाट्याला आलेलं आहे। मी लोकांना काहीच देऊ शकत नाही, पण चळवळीमध्ये जो 22 वर्ष संघर्ष केला त्या संघर्षाची मजुरी देण्यासाठी लोक आज खंबीरपणे माझ्या पाठीशी जनता उभी आहे। कोण कुठं प्रचार करतं आहे मला माहीत नाही। जनतेनेच ही निवडणूक आता हाती घेतलेली आहे आणि जनता ज्या निवडणुकीमध्ये जनतेचा विजय प्राप्त होणार आहे, माझा म्हणजे जनतेचा विजय प्राप्त होणार आहे असं सगळं चित्र आहे। माझ्या चांबड्याचे जोडे करून जरी मी लोकांना घातले तरीसुद्धा लोकांचे उपकार मी फेडू शकत नाही। एवढं प्रेम या जनतेने या दरम्यानच्या काळामध्ये माझ्यावर दाखवलेलं आहे। आणि आज समोरच्या उमेदवारांकडून दादागिरी करण्यात येते आहे, धमक्या देण्यात येत आहेत,
बूथ कॅप्चरिंग करण्याचा प्रयत्न होतो आहे. काही ठिकाणी मशीनचा अनुक्रमांक बदलण्यात आलेला आहे, म्हणजे डाव्या हाताची मशीन उजव्या साईडला घातली, उजव्या हाताची मशीन डाव्या साईडला घातली. प्रचंड तक्रारी येतात. मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी बोललो, अजूनपर्यंत त्यावर काही मार्ग निघाला नाही. परंतु जेवढी बदनामी आमची करता येईल, जेवढं लोकांना संभ्रम निर्माण करता येईल, हा प्रयत्न विरोधी उमेदवारांकडून होतो आहे. त्यांनी किती जरी डाव आखले, किती जरी कारवाया केल्या, तरी त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही. लक्षात ठेवा, जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे, जनता जिंकणार आहे. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. भाजपने आतापर्यंत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना यंत्रणांचा गैरवापर करून आपल्या पक्षात घेतले. माझ्याकडे कुठली संपत्ती नाही आणि मी कशात सापडत नसल्यामुळे कोणत्याही कारणाने आपला आवाज दाबला जावा यासाठी भाजप यंत्रणांचा वापर करीत असल्याचा आरोप ठाकरे गट शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत केलाय. त्यांनी काय म्हटलं त्याच्यावर निवडणूक आयोग नोटीसच काढत नाही. म्हणजे बारामतीमध्ये अजितदादा म्हणाले की कचा 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 बटणं दाबा, हां, आणि तसाच कचा 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 निधी घ्या. हे सरळ सरळ आमिष आहे. हे आमिष आहे म्हटलं तरी त्याच्यावर अजिबात निवडणूक आयोगाची नोटीस निघत नाही. तिथे कुणी काही बोलत नाही. म्हणजे यंत्रणांचा गैरवापर, मी पुन्हा सांगते की हा यंत्रणांचा गैरवापर आहे जो अशा वाईट पद्धतीने केला जातोय. आणि जर असं सत्ताधाऱ्यांना वाटत असेल, भाजपाला वाटत असेल की आम्ही यंत्रणांचा गैरवापर करून मुस्कटदाबी करू शकतो, तर नाही, उलट हे बुमरँग होत आहे. जितका ते यंत्रणांचा गैरवापर करतात तितके लोक अधिक चिडलेले आहेत आणि ते चिडून आपली प्रतिक्रिया मतपेटीतनं देत आहेत. अशी कुठलीही कृती जर माझ्याकडून झाली नसेल तर निवडणूक आचारसंहितेचा भंग कसा होतो, आणि आचारसंहितेचा भंग होतो आणि त्याची जर इतक्या चटकन दखलच घ्यायची असेल गव्हर्नमेंटला, आयोगाला, तर मग आम्ही ट्विट करून तक्रार केली की मुंबईच्या विशेषतः ठाण्यातल्या उपमहापौर मीनाक्षी शिंदे यांचा पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ आम्ही दाखवला. तो पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ दाखवल्यानंतरही आणि त्याची तक्रार केल्यानंतरही त्यावर निवडणूक आयोगाने दखल का घेतली नाही. आमची माननीय निवडणूक आयोगाला विनंती असेल की हा पक्षपातीपणा का केला जातोय. वेगवेगळ्या पद्धतीने सत्ताधारी वेगवेगळ्या यंत्रणांना हाताशी धरून वेठीस आणण्याचा आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 11 तारखेला एक प्रेस कॉन्फरन्स नागपूरला झालेली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये खासदार रामदास तडस, वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या स्नुषा पूजा तडस यांची ती प्रेस कॉन्फरन्स होती. योगायोगाने त्या प्रेस कॉन्फरन्सला मी हजर होते आणि त्यानंतर एक पत्र तत्परतेने लिहिलं गेलं. पत्र महिला बालहक्क आयोगाकडून लिहिलं गेलं. बालहक्क आयोगाच्या सुशीबेन नावाच्या पदाधिकारी आहेत, ज्यांनी, माझ्याकडे प्रिंट नाही आहे त्यामुळे जरा अडचण होते माझी, तर या सुशीबेनजी यांनी हे पत्र लिहिलं आणि पत्र लिहिताना त्यांनी असं सांगितलं की तुमच्या अशा कृतीमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग होत आहे, सबब तुम्ही याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्यांनी हे पत्र लिहिलं होतं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024. सुशीबेन शहा त्यांचं नाव आहे, अध्यक्षा महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग. यांनी एक मेल केला. हे फार विशेष आहे. त्यांनी एक मेल केला आणि तातडीनं निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली. आम्ही वर्षानुवर्ष पत्र लिहितो, तक्रारी करतो, धरणे आंदोलनं करतो, आम्ही गाऱ्हाणे मांडतो आणि आमच्या तक्रारी घ्यायला या कुठल्याही सरकारी कार्यालयाला वेळ अजिबात नसतो. परंतु त्यांनी बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांनी जसाही मेल केला तात्काळ त्या मेलची दखल घेतली गेली आणि एक नोटीस पाठवली गेली. मी प्रचाराच्या कामामध्ये व्यस्त असल्याकारणाने राज्यभर वेगवेगळ्या लोकसभांमध्ये फिरते, परंतु सतत या कार्यालयातनं फोन, त्या कार्यालयातनं फोन, कुठल्याही माणसाला, म्हणजे माझा फोन नंबर ज्या कुठल्या व्यक्तीला जास्त वेळा फिरवलेला असेल अशा प्रत्येक माणसाला ती नोटीस जाते. आता हे फार विशेष आहे की माझ्या फोन नंबरवरून
मी ज्या ज्या माणसाला जास्त वेळा फोन केला असेल, मग माझ्या कामाच्या ठिकाणची असतील, माझ्या कुटुंबातली असतील, माझ्या ओळखीचे असतील, माझे विद्यार्थी असतील, याचा अर्थ असा आहे की माझे फोन हे अंडर ऑब्झर्वेशन आहेत का? कारण या लोकांचे नंबर कसे काय गेले या सगळ्यांकडे? हे अंडर ऑब्झर्वेशन नंबर असल्याशिवाय या लोकांकडे फोन जाणार नाहीत. सरकारी काम असेल तर सरकारी कामाने माझा पत्ता पाठवणे म्हणजे सोपा आहे. माझा पत्ता नाही मिळणार अशी अजिबात काही शक्यताच नाही आहे. त्यामुळे त्यांना बिनधास्त माझ्या पत्त्यावर पत्र पाठवताच येऊ शकतं. परंतु अशा पद्धतीने ती नोटीस 50 लोकांकडे पाठवून हे जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचं वातावरण आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. बारामती लोकसभा निवडणूक अनुषंगाने बारामती शहर पोलिसांकडून रूट मार्च कार्यक्रम काढण्यात आलाय. या कार्यक्रमामध्ये 270 अधिकारी व जवानांनी सहभाग घेतला होता. उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली बारामती पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संतोष गोळवे, सोपानी, गजानन शेख, संध्या राणी देशमुख, आशा अधिकारी व बारामती शहर पोलीस स्टेशनकडील 20 अंमलदार अशाच्या संयुक्त रूट मार्च काढण्यात आला आहे. आगामी लोकसभा 2024च्या अनुषंगाने बारामती शहरामध्ये निर्भीड वातावरणामध्ये निवडणुका पार पाडाव्या यासाठी CISF कंपनीकडील 3 कंपन्या आणि पोलीस दलाकडून पोलीस स्टाफ असं संयुक्त रूट मार्च बारामती शहरामध्ये घेण्यात आला. हा रूट मार्च DYSP ऑफिस, त्याच्यानंतर गांधी चौक, त्याच्यानंतर भिगवण चौक, इंदापूर चौक तसंच आमराई या मार्गे परत DYSP ऑफिसमध्ये पर्यंत घेण्यात आला. याच्यामध्ये लोकांपर्यंत हा संदेश जावा की पूर्ण निर्भय वातावरणामध्ये निवडणुका पार पडणार आहेत, कोणालाही कसलेही भीतीचं कारण नाही, याकरिता हा रूट मार्च घेण्यात आला होता. आणि यामध्ये CISF कडील 3 कंपन्या, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड साहेब, मी स्वतः PI संतोष गोळवे, आमच्याकडील API चेके, WPSI देशमुख आणि CISF कडील जवळजवळ 150 जवान असे सामील झालो होतो. यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार हा रूट मार्च आयोजित करण्यात आलेला होता. पिंपरी चिंचवड शहराचे शहर कार्यकारिणी बरखास्त होऊन 8 महिने झालेले आहेत. या कालावधीमध्ये रिपब्लिकन पक्षाची सभासद नोंदणी होऊन निवडणुकीच्या माध्यमातून शहराध्यक्षाची निवड होणार होती. परंतु या दरम्यान रिपब्लिकन पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट BK बर्वे यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली असल्या कारणाने ही निवडणूक पुढे गेली आहे. रिपब्लिकन पक्षाचे शहर कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर शहराचा कारभार सांभाळण्यासाठी 4 निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाचे वाहतूक आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अजितभाई शेख आहेत. अजितभाई, आपण या ठिकाणी शहराध्यक्षाची निवड झालेली आहे, आपण त्या रॅलीमध्ये सामील आहात, निवड प्रक्रियेमध्ये आपणही होतात. आता तो विषय हा या ठिकाणी झालेला आहे, परंतु मी तुम्हाला राजकीय प्रश्न विचारणार आहे. रिपब्लिकन पक्षाची युती ही महायुती आहे, भाजप बरोबर युती आहे,
त्याच्यामध्ये नवीन शिवसेना शिंदे गट सामील झालेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील झालेला आहे. तर आपण कशा प्रकारे आपण या निवडणुकीला सामोरं जाणार आहात? आज मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार कुणाल हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये याचं काम राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात गोरगरिबांना जी मदत या पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगल्या पद्धतीने काम कसं पुढं जाईल, आपलं पक्ष कसं पुढं जाईन त्या विचारानुसार नेमकं कोण अध्यक्ष असलं पाहिजे. आठवले साहेबांच्या आदेशानुसार आमचे नेते बाळासाहेब भागवत साहेब असतील पिंपरी चिंचवड शहरामधून, तसेच सोनकांबळे ताई असतील, तसेच आमचे वार भवन साहेब असतील, जकाते साहेब असतील, सगळ्या नेते मंडळांनी मिळून हे निर्णय घेतलं आणि आज अध्यक्षपदाचं त्यांना जाहीर करून लेटर देण्यात आलं. आमची भूमिका एकच आहे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये जास्तीत जास्त लीडनी कसे सीट येईन या मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांनी महायुतीमध्ये आम्हाला आवाहन केलेलं आहे. आपली महायुती सीट आलं पाहिजे, पण तरी सुद्धा मला दुःख या बाबतीत होतंय, कार्यकर्ते नाराज आहे, आम्ही स्वतः नाराज आहे. मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांना शिर्डीमधून एक तिकीट द्यायला पाहिजे होतं. महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे राजाभाऊ सरोदे यांना एक सोलापूरचं तिकीट मागितलं होतं, तरी सुद्धा ते तिकीट नाही भेटलं. काय कारणच नाही भेटलं तरी सुद्धा आमचे नेते मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब समजदार असताना त्यांना काहीतरी पुढचा निर्णय चांगल्या पद्धतीने मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब घेतात. त्यासाठी कार्यकर्त्यांना समजून सांगितलं आपल्याला महायुतीमध्ये राहून हे सीटं काढायची आणि नक्कीच या पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगलं काम कुणाला आमचा लहान भाऊ आहे चांगल्या पद्धतीने काम करणार ही अपेक्षा आम्हाला असल्या कारणाने कुणाला आम्ही अध्यक्षपद आज सोपवलेलं आहे. पण जास्ती काय नाही बोलता, आता आमचे नेते बाळासाहेब भागवत साहेब इथं पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठं योगदान त्यांचं असल्या कारणाने त्यांच्यापासून जास्ती तुम्ही ऐकून घेतलं तर योग्य राहील. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पिंपरी चिंचवड शहराची समिती माननीय चंद्रकांताताई सोनकांबळे, अजितभाई शेख, बाळासाहेबजी भागवत, जकाते साहेब, दयानंद वाघमारे ही जी ज्येष्ठ मंडळी आहे, आम्ही जी ज्येष्ठ मंडळी आहोत ती मी एवढंच सांगेन की आमच्या चंद्रकांताताई सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या महिला आघाडीच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं कुणाल वावळकरकडनं एवढीच अपेक्षा करते की कुणाल, तुझ्याकडनं ह्या सामान्य माणसाच्या अपेक्षा एवढ्याच आहेत की सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं. हेवे दावे कोण इकडं तिकडं हा कसलाही विचार न करता सगळे आपले भाऊ आहेत, सगळे आपले बहिणी आहेत अशा पद्धतीने. आणि त्यांना सर्वांना फोन केलेले आहेत. येणं न येणं हा भाग वेगळा, पण तरी मी माझ्या महिला आघाडीच्या वतीनं चंद्रकांताताई सोनकांबळे यांच्या वतीनं मी कुणाल वावळकर यांना खूप खूप शुभेच्छा देते पुढील वाटचालीसाठी. सर्वप्रथम नवनिर्वाचित अध्यक्षांना नियुक्तीबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अध्यक्षांनी पुढील काम यशस्वीरित्या चांगल्या रीतीने पूर्ण करेन अशीच आमची इच्छा असेल. आणि अध्यक्षांना त्याच्यानंतर काही योगदान, काही मदत लागेल. अल्पसंख्याक आघाडी पूर्ण पिंपरी चिंचवड शहर टीम की अध्यक्षांसोबत कायम सोबत राहील आणि अध्यक्षांना मनपूर्वक मी परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.